नवरदेव हा घोड्यावर बसलेला. अरे या ब्राह्मणांना 4 पायांचा जनावर चालतो, पण हा माणसासारखा माणूस चालत नाही. या ब्राह्मणांना आपल्या इथल्या गायीचं गोमूत्र चालतं, पण आपण चालत नाही. हो, मी टिळक आणि आगरकरांची 10,000 रोख रकमेची जमानत घेतली होती आणि इंग्रजांच्या काळात जमानत द्यायची झाल्यास नगदी रक्कम रुपये द्यावी लागत होती. आणि अहो त्या काळात सोनं फक्त 10 रुपये तोडं होतं. एवढा हा श्रीमंत माणूस, मी काही साधारण माणूस नव्हतो. आजच्या परिस्थितीमध्ये टाटा बिर्ला यांच्या पंक्तीत बसणारा हा गर्भश्रीमंत माणूस आणि माझा अपमान करतात. त्याचं काय झालं? शनिवार वाड्यातून लग्नाची वरात चालली होती. तिथं मी होतो. 2 ब्राह्मणांना लक्षात आलं की हा माळ्याचा मुलगा आमच्या लग्नाच्या वरातीत आला. त्यापैकी एक कर्मठ ब्राह्मण माझ्या जवळ आला आणि म्हणाला, चालता हो शूद्र माळ्याच्या मुला, तू आमचा धर्म बुडवला, चालता हो. काढता आला ना मला नाकातून आवाज. खूप कठीण आहे हो. शास्त्री चिपळूणकर म्हणायचा, अरे ह्या ज्योत्याचे स्वतःचे उच्चार स्पष्ट नाहीत, याचे शिक्षण फक्त हडप सर ते भोंबुर्डा इथपर्यंत चालणार. आज कोण विचारतो त्या चिपळूणकरांना? अरे ह्या महात्म्याला सर्व विश्व ओळखतं. जरी माझे शब्द शुद्ध नसले तरी माझे विचार शुद्ध होते. मी सत्यशोधक विचारांचा होता. म्हणूनच हा ज्योतिराव फुले क्रांती सूर्य महात्मा म्हणून सारे विश्वास ओळखला जातो. ज्योतिराव फुले की, ज्योतिराव फुले की. माझा मित्र सकाराम परांजपे, तसेच माझे मित्र मोरू वारवेकर, व्यंकय्या रांडे असे सर्व जाती धर्माचे माझे मित्र होते. मी कधीही जातीभेद केला नाही. सार्वजनिक सत्य धर्म ही माझी शिकवण. अरे जसे तुकोबाचे अभंग तसे ह्या ज्योतिबाचे अखंड. मी माझ्या अखंडात म्हटलं आहे, धर्म राज्य भेद माणसा मानवा, धर्म राज्य भेद मानवा नसावे, सत्याने वर्तावे ईशासाठी. मग हा भेदभाव का? अरे मी कधी जाती धर्मामध्ये भेदभाव केला नाही. माझ्या सर्व जाती धर्माच्या मित्रांना मी सोबत घेऊन चाललो. आणि हो, मी ब्राह्मणांचाही कधी विरोध केला नाही. जर असं असतं तर मी ब्राह्मण समाजातील विधवा काशीबाईचा मुलगा दत्तक घेतला नसता आणि त्याचं नामकरण यशवंत केलं नसतं. आणि बघा, माझा शिष्य भीमराव याने आपल्या मुलाचं नाव यशवंत ठेवलं. माझा घर क्रमांक 395. किती? 395. आणि माझा शिष्य भारतरत्न भारतीय राज्य घटनेचा शिल्पकार भीमराव यांनी भारतीय राज्य घटनेमध्ये फक्त 395 कलमे समाविष्ट केली. काय म्हणावं याला? हा दुर्मिळ योगायोग. तर माझा अपमान झाल्यानंतर मी त्या रात्री खूप बेचैन झालो. मला झोप येईना. मी थंडगार पाण्याने आंघोळ केली तरी मला झोप येईना. या कुशीवरून त्या कुशीवर मी लोळत होतो. रात्रीचे 1-1:30 वाजले. मला प्रेरणा मिळाली. माझा अपमान का झाला सांगतो जातो तुम्हाला. मला मिळालेल्या ज्ञानामुळे, जर मला अविचार करण्याची ताकद कुठून मिळाली असेल तर शिक्षणामुळे. अहो, विद्याविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. आणि एवढे अनर्थ एका अविद्येने केले. हो, एवढे अविद्येने केले. मी तुम्हाला फक्त 6 ओळीमध्ये ह्या शिक्षणाचं महत्व पटवून दिलं.
ठरलं. मी ठरवलं की माझ्या समाजातील मराठा ते शूद्र समजल्या जाणाऱ्या समाजाला शिक्षण द्यायचं. कारण शिक्षणानेच यांना आपला मान अपमान होतो आहे हे समजणार. मग सुरुवात कुठून करायची? घरातून. आणि हो, तुम्हाला सांगू इच्छितो, जर समाजसेवेची सुरुवात करायची असेल तर आपल्या घरातून करा. कारण की आपलं घर सुधारलं तर समाज आपापच सुधारेल, आपापच सुधारेल. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते जगाते उद्धारी. ठरवलं मुलींना प्रथम शिक्षण द्यायचं. म्हणून मी 1 जानेवारी 1848 ला पुण्यातील बुधवार पेठ येथील फेडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा काढण्याचा निर्णय घेतला. 1 जानेवारी, अरे 2 दिवसांनी तर माझ्या सावित्रीचा जन्मदिवस होता 3 जानेवारीला. होय, पण मी 1 जानेवारी हा दिवस निवडला. का निवडला? अरे तर 1 जानेवारीला संपूर्ण पेशवाई संपुष्टात आली आणि ह्या पेशव्याने माझ्या समाजातल्या स्त्रीला फक्त उपभोगाचे साधन मानले. त्यांना फक्त चूल आणि मूल इथपर्यंत सीमित ठेवले. म्हणून मी हा 1 जानेवारी हा दिवस निवडला. मग ठरलं मुलींना शिकवणार कोण? मी म्हटलं माझ्या सावित्रीला आधी शिकवावे लागेल. म्हणून मी बाजारात गेलोय. पाटी आणि खडू घेऊन आणला. जशी माझ्या सावित्र्या हातात पाटी दिसली, ती त्यावेळी माझी सावित्री दोन्ही हाताने भाकरी थापून तव्यावर भाजत होती. ती दचकली. तिचं एक बोट पोळलं. तिनं आपलं बोट